पिवळ्या रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेताना बार्शी तहसील कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। वर्षा भगवान काळे, एंट्री ऑपरेटर, पुरवठा शाखा, तहसील कार्यालय बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, राहणार मुक्काम पोस्ट कंदलगाव रोड, सायली हॉटेल शेजारी बार्शी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे। यातील तक्रारदार यांना पिवळ्या रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसीलदार कार्यालय पुरवठा शाखा येथे डेटा एंट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज 14 जून 2024 रोजी केला होता। सदरवेळी डेटा एंट्री ऑपरेटर यांनी अर्ज न स्वीकारता तक्रारदार यांना 1500 रुपये लाचेची मागणी करून अर्ज आणि 1500 रुपये घेऊन 18 जून 2024 रोजी बोलावले होते। 18 जून 2024 रोजी एंट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडे पिवळ्या रेशन कार्डावर धान्य सुरू करण्यासाठी 1500 लाचेची मागणी करून 1500 रुपये लाच डेटा एंट्री ऑपरेटर वर्षा काळे यांनी स्वतः स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले। बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।